एकाच व्यक्तीने एका वर्षात किती उपक्रम राबवावेत आणि कोणकोणत्या क्षेत्रात ती एकच व्यक्ती कार्यमग्न असावी याला काही मर्यादा आहेत. पण नांदेडचं असं एक व्यक्तिमत्व आहे की जे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, धार्मिक, वेळप्रसंगी इतर कुठल्याही क्षेत्रात विविध उपक्रमासह आजवर मैदानात उतरत आले आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर हे आहेत. 10, 15, 25 नव्हे तर तब्बल 90 उपक्रम राबवणारे दिलीप भाऊ ठाकूर हे गोदाकाठचे सेवाधर्म निभावणारे तपस्वी व्यक्तिमत्व आहेत. या पॉडकास्टमध्ये आपण दिलीप भाऊ यांच्या केवळ सामाजिक उपक्रमबद्दल चर्चा करत आहोत. गत 23 वर्षांपासून लोकसहभागातून दिलीप भाऊ यांनी शासकीय रुग्णालय, तसेच रयत धर्मदाय रुग्णालय आणि श्री गुरुजी धर्मदाय रुग्णालय येथे रुग्णांच्या नातेवाईकांना लोकसहभागातून 15 लाखांपेक्षा जास्त जेवणाचे डबे पुरवले आहेत. दररोज किमान 50 डब्यांची निरंतर सेवा त्यांच्यामार्फत सुरू असते. हा उपक्रम भाऊचा डबा म्हणून सर्व परिचित आहे. कोरोना महामारी दरम्यान दिलीप भाऊ ठाकूर यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ज्या दिवसापासून लसीकरण सुरू झाले त्या दिवसापासून सलग 901 दिवस दररोज मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट आदीचे मोफत वितरण करत सेवा ही संघटन हा उपक्रम राबवला आहे. गेल्या 8 वर्षापासून प्रत्येक हिवाळ्यात मायेची ऊब हा सामाजिक उपक्रम दिलीप भाऊ राबवत आलेले आहेत. या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी 2000पेक्षा जास्त ब्लँकेटचे वितरण लोकसहभागातून ते करत असतात. हिवाळ्यात 40 मध्यरात्री फिरून दररोज 50 ब्लँकेट रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या बेघरांच्या अंगावर ते टाकत असतात. गेल्या 66 महिन्यांपासून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड शहरात कायापालट हा उपक्रम ते राबवतात. यात शहरातील वेडे अपंग, निराधार बेघरांना एकत्रित करून त्यांची कटिंग, दाढी करणे, आंघोळ घालणे, नवीन कपडे देणे, ते तयार व्हावे यासाठी 100 रुपयाचे बक्षीस देणे आणि चहा फराळाची व्यवस्था करणे आदी दिलीप भाऊ ठाकूर हे स्वतः करत असतात. भाऊचा माणुसकीचा फ्रीज या अभिनव संकल्पनेअंतर्गत नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 1 लाख रुपये किमतीचा एक मोठा फ्रीज दिलीप भाऊ यांनी बसवला आहे. यामध्ये नागरिक आपल्या घरात असलेले शिल्लक खाद्यपदार्थ आणून ठेवतात आणि ज्यांना आवश्यकता आहे ते खाद्यपदार्थ घेऊन जातात. दररोज सकाळी किमान 40 ते 120 डबे या ठिकाणी वाटप करण्यात येत असतात. नांदेड शहरात कोणी व्यक्ती उपाशी झोपू नये व अन्न वाया जाऊ नये हा उद्देश या उपक्रमाचा आहे. दर पावसाळ्यात 2000 पेक्षा जास्त छत्र्यांचे वाटप कृपा छत्र या उपक्रमाअंतर्गत दिलीप भाऊ करत असतात. हा उपक्रम गेल्या 7 वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. तर उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या बेघरांना जेवढे वर्ष असेल तेवढ्या संख्येत चपल्यांचे वाटप गेल्या 7 वर्षापासून ते करतात. हा उपक्रम चरण सेवा या नावाखाली राबवला जातो. याचबरोबर प्रत्येक उन्हाळ्यात गेल्या 24 वर्षापासून दिलीप भाऊ पाणीपोई चालवतात. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या दुःखद निधनानंतर या पाणपोईला त्यांनी कैलासवासी गोपीनाथ मुंडे पाणपोई असे नाव दिले आहे. आजवर 60हून अधिक रक्तदान शिबिराचे आयोजन दिलीप भाऊ यांनी केले आहे. या दरम्यान 7000पेक्षा जास्त रक्तांच्या बाटल्या संकलित केल्या गेल्या आहेत. त्यांनी स्वतः 42 वेळा रक्तदान केले आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 27 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांनी 382 रक्ताच्या बाटल्या तातडीने मुंबईला पाठवल्या होत्या. याचबरोबर दिलीप भाऊ ठाकूर हे सातत्याने स्वच्छता मोहीम राबवत आले आहेत. वेगवेगळ्या प्रसंगाचे औचित्य साधून स्वच्छता कर्मचाऱ्यांना विविध वस्तू देऊन त्यांचा सन्मान देखील ते करत आले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संघटनांनी त्यांना आतापर्यंत 105हून अधिक पुरस्काराने सन्मानित केले आहे. तब्बल 22 संस्थांनी कोरोना योद्धा हा पुरस्कार त्यांना दिला आहे. विशेष म्हणजे यातील 16 संस्था मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. एकंदरीत धर्मभूषण दिलीप ठाकूर हे सामाजिक क्षेत्रातील आश्वासक व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याला मराठी अपडेट माध्यम समूहाकडून मानाचा सलाम.